ओके, नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी संकेत तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर. तर आज पुन्हा आपण निघालेलो आहे ऑफिसला. आणि काल आपण घेतली होती सिक लीव. म्हणजे सिक होतो थोडासा तरी, पण तसं वाटत होतं बरोबर का, पण म्हटलं घेऊन टाकावं सिक लीव. अरे यार किती ट्रॅफिक आहे, टँकर पुढं. सर्दी अजून काही गेलेली नाही आहे आपली पूर्ण. काय करतं आता. सिलेरियो बलेनो ही कोणती बिल्डिंग आहे? कोहिनूर. अजून चालू काम बऱ्यापैकी झालं यांचं काम. तर टँकरच्या पुढं गेलं पाहिजे लवकर. पण जरा अवघड दिसतंय टँकरच्या पुढे जाणं. हो, प्रत्येक टँकर खूप जास्त इकडं. पाणी नाही आहे आपल्याला अजून PMCचं, सो टँकरने सगळ्या सोसायट्यांना पाणी जातं. त्यामुळे टँकर खूप जास्त दिसतात. आणि मी जे माउंट केलेलं आहे ऑर्डर आणि आलेलं आहे, आणि आज आपण जे माउंट लावलेलं आहे आपल्या हेल्मेटला, कॅमेऱ्याला. सो आय होप की आता जरा चांगला अँगल असेल. हे भात काढली पुढं. तर मला तर वाटते चांगला अँगल आलेला असेल, आता दिसत असेल. आता मी शूट करतो 1080 25 फ्रेम्स पर सेकंद. त्या दिवशी मी गेलेला 60 फ्रेम्स पर सेकंद. आज 25 करतोय. थोडासा असा सिनेमॅटिक लुक येण्यासाठी बघूया, ट्राय करतोय. म्हणजे व्हॅरिएशन्स आपण ट्राय करतोय वेगवेगळे. तर बघूया आता कोणता आपला चांगला होईल, म्हणजे जो सूट होईल तो करूया. वेगवेगळ्या सिच्युएशनला वेगवेगळे सेटिंग्स. आत्ता वाजलेले आहे 9 डॉट. होप पोहोचू आपण 45 मिनिट्समध्ये. आज तर खूप जास्त गर्दी दिसतीये. आणि मित्रांनो, आपण पेट्रोल टँक फुल केलेला आहे गाडीचा, हिचा पण आणि 4 व्हीलरचा पण. कारण आत्ता जे युद्ध चालू आहे त्यामुळे काय भरोसा नाही, कधी काही होऊ शकतं. पेट्रोल प्राइजेस हाईक होऊ शकतात. जसे आता LPG गॅसचे झालेले आहेत, जे हॉटेल्स आहेत ते सगळे, त्यांना खूप अवघड आहे गॅस मिळणं सध्या. त्यामुळे बंद होऊ शकतो. म्हणजे नॉर्मल पीपलला तर नाही आहे बंद, बट प्राईस तर हाईक झालेली आहे. चला रे भाई, लर्निंग. अच्छा, ड्रायव्हिंग स्कूल. ओके, देन वी कॅन नॉट से एनिथिंग. ओके, नाव वी कॅन गो. इथे पण ट्रॅफिक. चलो चलो चलो. कसलं चाललं आहे गाडी? पुढून नाही यावं गाडी, म्हणजे बस झालं. ओके, निघू शकतो. येस मावशी, चला पटकन. मावशी अशा पाय चालून का चालवतात गाडी? पाय उभे ठेवून? माहीत नाही. आपल्याला हेल्मेट घ्यायची गरज आहे असं मला खूप जास्त वाटायला लागलं आहे आता. कारण की याला चीन माउंट पण नाही आहे हेल्मेटला. आणि जो मी माईक लावला आहे, जी सेटिंग केली आहे, ती तोंडाजवळ खूपच येतं आहे आणि टोचतो आहे मला माईक. सो बघायला लागेल हेल्मेट चांगलं एखादं. अच्छा ए बाई,
मी हॉर्न जास्त वाजवतोय का मला असं का वाटतंय, पण गरजेचं पण लोक मध्येच घुसता कुठून पण सांगता येत नाही. आता राईट साईडवरून लेफ्टला आलाय पूर्ण. जेसीबी की खुदाई. आज आहे वेनसडे आणि वुमन्स डे होऊन गेला जस्ट आत्ताच. तर आज ऑफिसमध्ये काहीतरी आहे वुमन्स डेचं. तर बघूया काय असतंय. काय आपल्याला तर काय भेटणार नाही गिफ्ट वगैरे. वेनसडेला भेटलेलं एक प्लांट भेटलेलं छोटंसं. चलो काका मला जाऊन द्या. शाळा आहे इथं. एक्झाम चालू वाटतं. बैठक व्यवस्था. ऑल द बेस्ट. हार्ले डेव्हिडसन. कसला गेला हार्ले डेव्हिडसन फास्ट एकदम. आपली नाही पडू शकत एवढी फास्ट. KTM ड्यूक. कधी घेऊ आपण स्पोर्ट्स बाईक, ॲडव्हेंचर बाईक, काय माहिती कधी येईल तो योग. मॅडम मध्ये नका येऊ. जाऊन द्या मला. हो भाई साहब. हो मॅडम. नहीं बच्चों है खातर. इंडिकेटर नाही काय नाही, डायरेक्ट ओळतोय. इंडिकेटर द्यायला काय होतं काय माहिती लोकांना. टर्न करायचं आहे, टर्न मारायचं तर मला तर इंडिकेटरचा द्या, समजेल तरी मागच्याला पडायचं आहे पहिला. तर काय खुदलंय. हा का थांबलाय.
मावशी आज जरा जास्तच ट्रॅफिक आहे. हार्ली डेव्हिडसन तर इथंच आहे अजून. म्हटलं गेलं असेल पुढे फास्ट एकदम. ट्रॅफिक ट्रॅफिक ट्रॅफिक. चला हा काय मध्येच थांबला आहे. मित्रांनो कधी कधी जायला लागतं असं फुटपाथवरून, काही ऑप्शन नाही. पण आपण पुढच्याला तर असं होईल असं चालत नाही गाडी. मोकळा असेल तर आपण निघतो. तुम्ही पण असंच करत जा, ट्रॅफिक नियम पाळत जा मित्रांनो. काही तर इतके रॅश ड्रायव्हिंग करतात लोक, अवघड आहे खूप. आणि हा आहे एअरपोर्ट रोड. तर तुम्ही व्लॉग बघत असाल तर माहितीच असतील तुम्हाला हे रोड्स. हो काका चाला पटकन. महिंद्रा थार. मी गेन लेवल वाढवलं थोडा नॉईजचा लास्ट टाईमपेक्षा. -6 होता लास्ट टाईम आणि आता आय थिंक मी -8 केला आहे. माहिती नाही, बघूया सेटिंग्स. तर मी जेव्हा बघेल व्हिडिओ तेव्हाच कळेल कसं झालं आहे. आणि सिम्बॉयसिस चौकात आलो आहे आपण, थांबायलाच लावल सिग्नलला. लोक ते जाऊन ट्रॅफिक करत आहे. ओके मित्रांनो, सिग्नल सुटला नाही आहे.
पण पुढं कोणतीच गाडी नव्हती म्हणून आपण काढून घेतली आपली गाडी. आणि प्लीज ट्रॅफिक नियम पाळत जा. आत्ता तर गाडी नव्हती पुढं कोणती म्हणून मी काढली. जीप कंपास. आज जरा भारी वाटते, थंड थंड वाटते, गार हवा सुटली एकदम. नाहीतर रोज उन्हाने सीन होऊन जातो एकदम. हो ट्रॅक्टर युटर्न आपण जाएंगे डायरेक्ट. राईटला घेऊया जराशी. निघून गेलो. अजून एक सिग्नल. होंडा NX 200. ओके, ही घ्यायची आपल्याला. चांगली दिसायला एकदम. चालू होईल ना गाडी हॉट एनफिल्ड. मावशी जागा द्या मावशी. कसला आवाज येतोय ब्रेकचा आपल्या. हा एक सिग्नल सुटलेला दिसतोय, अजून गाड्या उभ्या आहे पण. यायच्या गावात
CV9E कडक गाडी आहे. आणि कडक ट्रॅफिक आहे. राईटलाच घ्या. चला काका पटकन. सुटलेला तर आहे सिग्नल, पण आपण पोहोचू का नाही माहीत नाही. చాలా सीन कुठलं. अरे यार काय करतोय मी. खूपच जास्त टाईम गेला सिग्नलला. या पुढे काय माहिती किती ट्रॅफिक आहे अजून. कोरेगाव पार्क. इथं तर नाही दिसत आहे ट्रॅफिक आत्ता, पण ओके. पण इकडे तर असणारच आपली कायमची जी असते ट्रॅफिक. इकडे कधीच असतं मोकळं. इकडेला मोकळं असणं म्हणजे कधी होऊ शकत नाही. पीक आवर्सला ते पण.
हॉटेलवाल्यांचे गॅस LPG गॅस संपले, त्यांना टाक्या भेटत नाही आहे. आपल्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये जे आहे कॅन्टीन वगैरे, त्यांचं कसं असतं काय माहीत. त्यांना पण भेटतो का नाही भेटत, काय सीन आहे माहीत नाही. ऑफ चालू असेल की नाही. इथं म्हणतो बंद करा ऑफिसवाल्यांचं LPG देणं आणि वर्क फ्रॉम होम द्या सगळ्यांना, भारी काम होऊन जाईल. Bro, let's go, bro. और किती स्लो चालायला लागते इथं. जबरदस्त ट्रॅफिक दिसते पुढे, एवढी मोठी लाईन डायरेक्ट चौकातून इथपर्यंत. हिच्या काय होत. काय करावं ह्या ट्रॅफिकला. ऑफिसवाले वर्क फ्रॉम होम देत नाही यार. रोज 2-2.5 तास तर ट्रॅव्हलिंग ट्रॅफिक याच्यातच जातं. तसे वर्क फ्रॉम होम दिलं तर यांचं काय बिघडेल. धूळ पण खूप जास्त आहे. वायझर ओपन केलं तर अख्खी धूळ होऊन जाईल. वायझर क्लोज आहे तर घामाघूम होऊन जातो इथं थांबल्यावर. हेल्मेटमध्ये यार काहीतरी सिस्टीम पाहिजे, AC टाईप हवा यायला पाहिजे मस्त थंड. मग काहीच टेन्शन नाही. मोबाईल बघा, हा भाई दुसऱ्याची एवढी गरज आहे ट्रॅफिकमध्ये. एका हाताने गाडी चालवतो, एका हातात मोबाईल, म्हणजे तेवढी ट्रॅफिक.
काय करतोय हंटरवाला? लाईट्स ऑन करून चालल्याशिवाय. निघणार तर नाही आहे आपण. चलो 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 चलो. चला मावशी, घ्या ओव्हरटेक करा. ट्रॅफिक उघड आहे. इथं भारी वाटतं मला, कारण की सिग्नलला थांबून गरम होतं आणि मग इथं निघल्यावर एकदम फास्ट गाडी पळवता येते. त्याच्यामुळं मस्त हवा लागते, गारगार, जबरदस्त. आज काय पेट्रोल टाकायचं नाही आपल्याला, कारण की परवाच फुल गेला होता टँक. सो नो नीट नाव. इथं हवा चेक करायची आहे, चेक करून घेऊ नंतर. तर आज मी 25 फ्रेम्स पर सेकंडला व्हिडिओ शूट करतो आहे. माहिती नाही मला रिझल्ट कसा येईल, चांगला येईल की वाईट येईल, पण बघूया. असंच चेंजेस, व्हेरिएशन्स ट्राय करूनच आपल्याला कळेल कोणत्या सिच्युएशनमध्ये कसं ठेवायची सेटिंग्स वगैरे. आणि मी एक व्हिडिओ बनवलाच होता मोटोव्लॉग सेटअपवर, की कसं तुम्ही मोटोव्लॉग सेटअप बनवू शकता कमी खर्चात. पण ॲक्शन कॅमेरा इज द मेन थिंग. सो तुम्ही चांगल्या ॲक्शन कॅमेरामध्ये इन्व्हेस्ट करा. नसेल तर थोडे दिवस थांबवा आणि मग जरा प्लॅन करून घ्या. नाही काही सिग्नल इथं जर नाही लागलं नाही जाऊ शकत. कोण कुठून जाते काय कळाना. समोर जाणं जेव्हा सुटेल तेव्हा आपण जाऊ शकतो. नाव वी कॅन गो. का हे मॅडम येते तर मस्तपैकी रॉंग वेनी घुसवायची गाडी डायरेक्ट. काय टेन्शन नाही यांना.
यायला पोचलो जरा ठीक आहे, टायमिंगवरच पोचलो आहे तसं. आज जरा जास्तच काम असणार आहे. काल सिक लीव्हवर होतो, खूप आयटम्स पेंडिंग आहे सध्या. मगरपट्ट्यामध्ये आल्यावर भारी वाटतं एकदम. मस्त झाडं, हवा, गार, एकदम स्वच्छता, एकदम मस्त वाटतं इथं आल्यावर. झाडं मस्त कलर झाला यांचा वेगळा, पर्पल कलरचे झालेत फुलं. आय होप की आज जरा चांगली फुटेज मिळाली असेल आपल्याला. आता तुम्हाला काही टाईम भेटणार नाही बघायला. आता डायरेक्ट रात्री जेव्हा मी घरी जाईल, जेव्हा निवांत असेल तेव्हाच बघता येईल आपल्याला. टॉवर 3, टॉवर 2, इथं टॉवर 2 आहे आपला, पण आपल्याला U-टर्न मारून जायला लागतं आहे, बिकॉज नो वे टू डायरेक्टली एंटर. हो, लाईन येतं तर पार्किंगला जायला. इथून घुसू की पुढून घुसू? पुढे लाईन आहे का? पुढे नाही आहे. ठीक आहे, चला पुढूनच जाऊया. लाईनीत लागण्यापेक्षा इकडे डायरेक्ट हा टॉवर 2 आहे आपला. And that's we